श्रावण असतो तेव्हा अशा स्पर्धा होतात ना, पाककला असते, एक अभिनयाची असते, त्या अभिनयाच्या स्पर्धेत मिळाले. कसा केला होता आजीबाईचा अभिनय? म्हणजे आता आहे काय म्हणता, काही नाही, इथंच गेले होते. आता मी गावातून आली आहे ना, इकडे काही कामच नसतं. चपाती पीठ मळायला यंत्र, चपाती करायला यंत्र. आता मी सूनबाईला म्हटलं काय मी रगड्यावरच वाटते, त्याचं वाटण किती छान होतं. तर सूनबाईने विजेवरचा नरच रगडा आणला बघा. अरे मला तर काही कामच नाही. फारच छान. वा 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 वा. तुम्ही तो कापरा आवाज, वयामानाने होणारा पातळ आवाज अगदी बरोबर काढलात. चला, पीठ म्हणून झालेलं आहे. आता काय? आता हे थोडं 15 मिनिटं वगैरे जरा मुरू द्यायचं. रेस्ट करत ठेवायचं. हा, रेस्ट कर. ठीक आहे. मैदा जो आपण मळून घेतला दुधामध्ये, तो आपण आता विश्रांतीला ठेवलेला आहे. पुढे काय करूया? आता आपण हे सारणाची तयारी करूया. त्यासाठी सुकं खोबरं भाजून घ्यावं लागेल. बरं, मग गॅस लावू. तुपावर भाजायचंय का नुसतं? नाही, नुसतंच भाजायचं. सगळं लागेल ना? हो. आतापर्यंतच्या तुमच्या आयुष्यावरून तुम्ही अनुभव घेतला असेल, हो. काही वेळेला चढ, काही वेळेला उतार, हो, सगळ्या हो. गोष्टी येतात. तुमचा आयुष्याचा फंडा काय? आपण पण खुश राहा, लोकांना पण खुश करा. मला लोकांना हसवायला खूप आवडतं. का बरं असं वाटतं तुम्हाला की लोकांना आपण हसवलं पाहिजे, लोकांना खुश ठेवलं पाहिजे आणि आपण खुश राहायला पाहिजे? असं म्हणतात रडवणं खूप सोपं आहे, हसवणं खूप कठीण आहे. अवघड आहे, हे खरं आहे. हो. चला, खोबरं भाजून झालेलं आहे. काय करूया पुढे? अजून हे काढून मग हे तीळ आणि हे खसखस पण बरं, मग आपण एका बाउल मध्ये काढू. खोबरं भाजल्याचा सुगंध काय सुंदर येतो ना. हो. मला फार आवडतो हा सुगंध. एक कविता पण होती ना कोणाची तरी, गंध वेडी. तिला किचन मधल्या सगळ्या हे पदार्थाचा अभ्यास करताना वासच यायचा. हा, हो, मी ऐकली ही कविता. फार सुंदर आहे. हो. आणि दर वेळेला अभ्यासाला बसलं की कुठल्या तरी पदार्थाचा सुगंध येतो. हा. अगदी बरोबर आहे. चला, आता काय भाजूया? आता आपण तीळ भाजूया. टाका. तुम्हाला वाचनाची पण आवड दिसतीये. हो हो. अरे वा. वाचनाची पण आवड आहे. गंगाधर म्हांबरे आमचे काका. अच्छा, हो. बर. मग काय तुम्ही आपले दिवाळी अंक वाचता का रोजचं वृत्तपत्र वाचता का पुस्तक? नेहमीच वाचते. म्हणतात ना, वाचाल तर वाचाल. वाचाल तर वाचाल. दिवाळी अंकात वगैरे लिहिते, पण गोष्टी वगैरे पण पाठवते. अच्छा, अरे वा, किती छान. तुम्ही काय काय करता हो? आल्यापासून मिमिक्री करून दाखवली, वाचनाची आवड, तुम्ही नकला करता, स्टँडअप कॉमेडी पण करता ना? हो. गॅस बंद करून ह्याच्यावरच खसखस थोडं परतून घेऊया. बर, कारण पॅन गरमच, ऑलरेडी गरम आहे. हो. हा, त्याच्यामुळे आम्ही गॅस बंद केलेला आहे, हे लक्षात हो. घ्या. खसखस भाजायला की असं ढॅन 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 गॅस हो. लागत नाही. चला, खसखस, खोबरं आणि तीळ सगळं आपण भाजून घेतलेलं आहे. आता काय? आता हे जरा वाटून हवं. आई, अजून वाटायचं राहिले होय? म्हणजे जरा बारीक बारीक होईल. हा, पिठी साखरच आहे ना, ती असंच मिक्स करू शकते. मग करूया आता आपण. आताच पिठी साखर मिक्स करूया आणि मग वाटायला देऊया. म्हणजे कसं सगळं एकजीव होईल. काय वाटतं तुम्हाला? हो, बरोबर. वेलची पण, ठीक आहे, वेलची पूड घाला. मस्त. थोडं मीठ पण. आता हे आपल्याला काय करायचंय? जरा असं वाटून घेतलेलं बरं, म्हणजे जरा हे होतं ना, बारीक होतं ना. मिक्सरला. हो, तुमच्या मदतीला कोण असतं घरी स्वयंपाक करताना? मीच असते. एकट्या असता? हो. इथे मात्र आपल्या मदतीला आचारी बुवा आहेत, पण ते असेच येत नाहीत. हात जोडा आणि त्यांना विनंती करा, आचारी बुवा या आचारी बुवा या आणि हे वाटण करून द्या. हे वाटण करून द्या. चला, आता अशी विनंती केल्यानंतर आचारी बुवा येतात आणि मग ते वाटण करून आणतात. धन्यवाद म्हणा. धन्यवाद. थँक्यू. बरं, चला, वाटण होईपर्यंत शीतलताई आपण गप्पा मारूया. आल्यापासून तुम्हाला वेगवेगळ्या रूपामध्ये आम्ही पाहिलं. तुम्ही मिमिक्री करता, तुम्ही संस्कृत मध्ये मार्क मिळवता, तुम्हाला लिहायची आवड आहे, बरंच काय काय. आता मिमिक्री मध्ये एखादा आम्हाला अजून कुठलं तुम्हाला करून दाखवता येईल सादरीकरण? मी अजित म्हणून आहे. जुने हो. विलन हो. राबाट. हाँ। चला, करून दाखवा. सारा शहर मुझे रॉबर्ट के नाम से जानता है, फिर तुमने ऐसा सोचने की जरूरत कैसे की? मोना, तुम सोना लेकर उधर ही आओ,
हम तुम्हें वहीं मिलेंगे. वा. आणि श्रीदेवी मॅडमची मिमिक्री करता असंही आम्ही ऐकलंय. हो. मग आम्हाला तेवढं वाक्य ऐकवा ना प्लीज. नाम लिख दिया, बिन पूछे ये काम किया, तुमने मुझे बदनाम किया. शीतलताई, तुमचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. तुम्ही वेगवेगळे छंद जोपासता, मिमिक्री तुम्ही करता. बघा, प्रत्येकालाच त्यातलं परफेक्शन साधता येतं अशातला काही भाग नाही. आनंद साधणं हे सुद्धा फार महत्वाचं आहे आणि तुम्ही आनंद घेता, हो की नाही? हो, आनंद घेते आणि आनंद देते पण. सगळ्यांना आनंद मिळतो ह्याच्यात मला आनंद आहे. अगदी बरोबर. आणि तो तुमचा उद्देश सफल होतो याचा आम्हाला फार कौतुक आहे. चला, आपलं सारण तयार झालेलं आहे. आचारी बुवा, विनंती करा. द्या. बघा बरं, चवडे करायसाठीचं हे सारण पाहिजे तसं झालंय का? हो. थँक्यू म्हणा मला. थँक्यू. थँक्यू. आता काय करूया पुढे? आधी तेल गरम करत ठेवलं पाहिजे. आपल्याला चवडे कशात तळायचे, तेलात का तुपात? तेलात. तुपात तळू ना. पाहिजे तर तळू शकता, आम्ही तेलात तळतो. ठीक आहे, मग तुमच्याप्रमाणेच आज जाऊया आपण. किती लागणार आहे सांगा. हा, बस. तेल तापतं आहे तोपर्यंत चवडे तयार करून घेऊ आपण. चला. मस्त लाल होईपर्यंत तळा. नाही, लाल नाही, जराशी हेच पांढरी असलेलीच काढतात. मी म्हणलेलं तुम्ही काहीच ऐकत नाही. अहो, तसं नाही. मग तुम्हाला हवं तर तसं करते. नाही नाही, तुमच्या पद्धतीने करा, गोवन स्टाईल. छान, मस्त झालीये खरपूस. वा. सारण वरून, अरे पुरी मोडली की काय तुम्ही? नाही नाही, बरोबर. ही अशी घडी करायची का? हो. फारच छान. मग आपण एक काम करूया, तयार झालेले चवडे जे आहेत ना ते असे या प्लेटमध्ये ठेवूया आणि प्रेक्षकांना पाहताना कसं छान वाटेल. वा. चवड्याचं वेगळेपण असं आहे की करंजीमध्ये, अनारशामध्ये आपण सारण भरतो, याच्यामध्ये भरत नाही, वरून भुरभुरतो. भरणं वेगळं, भुरभुरणं वेगळं, असे खूप चवडे तयार करून घेतो. गोवन पदार्थ आहे. लिहून घ्या साहित्य आणि कृती. चवडे. 4 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: दूध आणि पाण्याचं मिश्रण 1 वाटी, सुकं खोबरं 1 वाटी, मैदा अर्धी वाटी, पिठी साखर 3 ते 4 चमचे, तूप 1 चमचा, खसखस 1 चमचा, पांढरे तीळ 2 चमचे, वेलची पूड अर्धा चमचा, मीठ चवीनुसार. कृती: एका बाउलमध्ये मैदा, गरम केलेलं तूप, मीठ, दूध आणि पाण्याचं मिश्रण घालून एकत्र करून मळून घ्या. आता एका पॅन मध्ये सुकं खोबरं, पांढरे तीळ आणि खसखस भाजून घ्या. भाजलेल्या मिश्रणात पिठी साखर आणि वेलची पूड घालून मिश्रण वाटून त्याचं सारण तयार करून घ्या. आता मळलेल्या मैद्याच्या मिश्रणाचा छोटा गोळा घेऊन त्याची पुरी लाटून तळून घ्या. तळलेली गरम पुरी ताटात काढून घ्या. त्यावर तयार केलेलं सारण पसरवून त्याची घडी करून घ्या. चवडे तयार.